नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. श्री गणेशाला वंदन करून, गणपती देवतेला वंदन करून आदित्य राणूबाईची कहाणी आपल्याला सांगते. नक्की ऐका. ऐका आदित्य राणूबाईची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य फुलं, दुर्वा, समिधा आणण्यासाठी रानात जात असे. तिथे देवकन्या, नागकन्या वसत होत्या. काय ग बायांनो, कशाचा तो वसा बसता मला सांगा, असं ब्राह्मणाने विचारलं. तेव्हा त्या, तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही, असं ब्राह्मणाने उत्तर दिलं. तेव्हा त्या कन्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, त्याच्या पहिल्या आदित्यवारी मुकाट्याने उठावं, सुचीळ वस्त्रांसह स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाने राणूबाई काढावी, 6 रेघांचे मंडळ करावे, 6 सुतांचा तातू काढावा, त्या 6 गाठी द्याव्या, ताजं फूल वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघ सप्तमीस पूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकढे तूप आणि मेहूण जेवायला सांगावं. असली तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळेसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. तसा त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावून धाडलं. जातेवेळीच ब्राह्मण भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं की, भिवू नकोस, घाबरू नकोस, कापू नकोस, तुमच्या मुली आमच्या इथं द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? तुम्ही त्यास दासी कराल, बटकी कराल. दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू. मागे सराचा महिना आला आणि मग ब्राह्मणाने मुलींचं लगीन करून दिलं. मुली त्यांना दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी ब्राह्मण मुलींच्या समाचारास निघाला. राजाच्या घरी आला. लेकीने बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्यास जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून तसाच निघाला. प्रधानाच्या घरी आला. तिनं पाहिलं, बाप आला. तसं तिनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती घरात गेली. उतरंडीची 6 मोते आणली. 3 बापाच्या हाती दिली, 3 आपण घेतली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. तिने ती चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला. बायकोने विचारलं, मुलीचा समाचार कसा काय आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पेटली, दुःखानं व्यापली. राजा मुलखांवर निघून गेला आणि जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिने आपल्या लेकांना सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन आला आणि तिथे जाऊन तो उभा राहिला.
अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. राणीस जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. तो कसा आला आहे? काय आला आहे? फाटके नेसला आहे, तुटके पांघरले आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे. परसदारात घेऊन या. परसदाराने घेऊन आल्या. न्हाऊ म्हाकू घातला, पितांबर नेसावयाला दिला, जेवू घातले. कोहळा पोखरला, होणा मोहरा भरल्या. म्हणाल्या, बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेने आपला तो जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने तिथे आला. हातचा कोहळा काढून नेला. तो घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीने काय दिले? तो म्हणाला, दैवाने दिले, कर्माने नेले. कर्माचे फळ पुढे उभे राहिले. मावशीने दिलं होतं, पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं, न्हाऊ माकू घातलं आणि काठी पोखरून होणामोरांनी ती भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा, असे म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट आईला सांगितली. दैव दिले ते सर्व कर्माने नेले. पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीने न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून होणा मोरांनी तो भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यावयास विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. तो घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई गं, मावशीने दिलं, पण दैवाने सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं आणि पितांबर नेसावयास दिला. जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीचे रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. तो घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई गं, मावशीने दिलं, पण ते दैवाने सर्व नेलं. पाचवे आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीस सांगितला. बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेली. न्हाऊ घातली, माखू घातली, पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवारची कहाणी सांगू लागली. काय ग वसा करतेस तो मला सांग. कोणता वसा करतेस मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला हे दरिद्र आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा तिने केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने बोलावून धाडलं, मावशी तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले, पखर आले. मला रे पापिणीला छत्र कुठली, चामरे कुठली, पाईक कुठले, पखर कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला. राजा आला तशी ती घरी जावयास निघाली. एकमेकीला बहिणी बहिणींनी अहेर केले. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाका रे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, वाटेने एक मोळी विक्या जातो आहे, त्याला म्हणावं, आमच्या बाईंची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे, असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन त्याला 3 दिली आणि 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ती ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ?
केवढं फळ मिळेल? काय आहे वसा तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तेव्हा उपाशी नाही तापाशी नाही. एक म्हातारी होती. तिचा एक मुलगा वनामध्ये गेला होता. एका डोहात बुडाला होता. एक सर्पाने खाल्ला होता. यामुळे ती चिंता करीत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी माझ्या मुलांसाठी रडते आहे. बरे, येते. मग ती राणीकडे गेली. राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिने ती चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो जिवंत झाला. ती म्हणाली, बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, तर वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने तिला वसा सांगितला. पुढे चौथे मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. इतक्यात तिला कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तापाशी नाही, पण काना डोळा मासाचा गोळा, हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता, तो उताणा केला. 6 मोते होती, 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 मोते आपण हाती घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्याने ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, तर वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास ती घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळे पाणी तापविले. षड्रस पक्वाने जेवावयास केली. सूर्यनारायण जेवावयास बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं, कोण्या पापिणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्षे दारिद्र्य आलं होतं. तिने आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळं चराळं डोईची वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून देशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, म्हातारीला, काना डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.